नमस्कार मित्रांनो. असिस्टंट कमिशनर NMMC हा शब्द ऐकताच तुमच्या डोळ्यासमोर पॉवर, रिस्पेक्ट आणि गव्हर्नमेंट ऑथॉरिटी येते ना. जर तुम्ही NMMC असिस्टंट कमिशनर एक्झाम सिरियसली टार्गेट करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज विद्यार्थी विचारतात, सर सिलेबस क्लिअर नाही, प्रॉपर गायडन्स नाही, एक्झॅक्ट एक्झाम ओरिएंटेशन कुठे मिळेल, आणि याच कारणामुळे बरेच कॅपेबल स्टुडंट या सिलेक्शन पासून दूर राहतात. मित्रांनो, असिस्टंट कमिशनर NMMC हा फक्त एक जॉब नाही, हा आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर. अर्बन गव्हर्नन्स मध्ये डायरेक्ट रोल, सिटी डेव्हलपमेंट, प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि एक प्रेस्टिजियस गव्हर्नमेंट पोझिशन. पण यासाठी लागते मित्रांनो राईट सिलेबस, राईट स्ट्रॅटेजी आणि सर्वात महत्त्वाचं राईट मेंटॉर. मी अनुप नागपुरे तुमचं स्वागत करतोय आपल्या या महत्त्वाच्या आणि खूप जास्त इम्पॉर्टन्स असलेल्या व्हिडिओमध्ये, जो की आहे सहाय्यक आयुक्त आणि असिस्टंट कमिशनरच्या संदर्भात. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी काय सांगतो ते व्यवस्थित लक्ष द्या. सुरुवातीला आपण या सिलेबसच्या बाबतीत बघूया. मित्रांनो, असिस्टंट कमिशनर हा जो पॅटर्न आहे, यासाठी सहाय्यक आयुक्त अशा पद्धतीतल्या संवर्गाची एक पोस्टिंग आली आहे, ज्याची वेतन स्तर हा S16 आहे आणि वॅकन्सी जे आल्या फक्त 5 आल्या आहेत. बघा, फक्त 5 वॅकन्सीज आहेत. आता बरेचसे लोक यावर विचार करतील की सर फक्त 5च वॅकन्सी आहे, प्रिपरेशन चालू करायला परवडेल का, किंवा खरंच सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत का? पुढे विकत थांबा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि नंतर मग ठरवा. मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्याची जी 5 तारीख होती आणि शेवटची तारीख जी आहे ती 19 फेब झालेली आहे. त्यामुळे 19 फरवरीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे किंवा भरू शकता. क्लिअर? यासोबतच याचं परीक्षा शुल्क जर बघितलं तर मित्रांनो, खुल्या प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीय किंवा दुर्बल घटक आहे जे कॅटेगरीमध्ये बसता त्यांना 900 रुपये एवढं परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं आहे. यासोबतच या असिस्टंट कमिशनर मध्ये कोणत्या कोणत्या इलिजिबिलिटीसाठी या 5 जागा दिलेल्या आहे ते व्यवस्थित समजून घ्या. अजासाठी 1 जागा दिलेली आहे, विजासाठी 1 दिलेली आहे, इमाव इतर मागासवर्गीयसाठी 1 दिलेली आहे, साशैव इमाव साठी 1 दिलेली आहे आणि खुला राखीवसाठी 1 दिलेली आहे. असे टोटल 5 पद यासाठी दिलेली आहे. 5 वॅकन्सीज आहे. म्हणजे एवढे लोक, या कॅटेगरीतले लोक या पर्टिक्युलर पदासाठी म्हणजे सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर गट ब पदासाठी प्रिपेरेशन करू शकतात. आता सर 5च आहे, पुन्हा सांगतोय, वेट करा. बघा मित्रांनो, यासाठी जी वयोमर्यादा दिली आहे ती सर्व उमेदवारांसाठी 18 पेक्षा जास्त पाहिजे. खुला प्रवर्ग 38 आहे, मागासवर्गीयसाठी 43 आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही आपल्या वयोमर्यादेनुसार फॉर्म भरू शकता. जी वयोमर्यादा आहे ती मित्रांनो 1/12/2025 पर्यंतच्या दिनांकापर्यंत विचारात घेतली जाईल. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, कारण यानुसारच तुम्हाला फॉर्म भरता येईल. यासोबत सगळ्यात महत्त्वाची कंडिशन म्हणजे सिलेबस, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय किंवा स्ट्रॅटेजी काय असणार आहे. बघा, सहाय्यक आयुक्त ज्या प्रेस्टिजियस जॉब किंवा पोझिशन बद्दल आपण बोलतोय त्याचा सिलेबस काय आहे. मित्रांनो, मराठी 10, इंग्रजी 10, सामान्य ज्ञान 10 आणि बौद्धिक चाचणी 10 अशा पद्धतीचे 10 10 10 10 प्रश्न असणार आहे, जे की टोटल 20 मार्क्ससाठी, हा 20 मार्क्ससाठी, हा 20 मार्क्ससाठी आणि हा 20 मार्क्ससाठी असणार आहे. आणि संबंधित विषयासंदर्भात 120 मार्क्स म्हणजे टोटल 60 प्रश्न दिलेले आहे. या पूर्ण म्हणजेच काय, या 5ही हेडसाठी तुम्हाला 2 तास एवढे दिले आहे.
टोटल 100 प्रश्न असतील. टोटल 100 प्रश्न आहेत, त्यासाठी 200 मार्क, म्हणजेच प्रत्येक एक प्रश्न 2 मार्काचा असणार आहे. क्लिअर. आता संबंधित विषय काय हे फार महत्वाचं आहे. त्याआधी लक्षात घ्या, जे लोक टाउन प्लॅनिंग, असिस्टंट टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात स्टडी करत होते किंवा ज्यांचं प्रिपरेशन खरंच खूप चांगलं झालंय, त्या विद्यार्थ्यांसाठी एक नम्र विनंती आहे, जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर ही पोस्ट सोडू नका. का बरं? कारण तुम्हा लोकांना ऍक्ट समजून घेण्याची पद्धत खूप चांगली पद्धतीने माहिती आहे. कारण या पर्टिक्युलर परीक्षेसाठी कोण लोक अप्लाय करू शकतात, तर एनी ग्रॅज्युएट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? एनी ग्रॅज्युएट. त्यामुळे कोणी भरू शकतं. पण ज्या विद्यार्थ्यांनी टाउन प्लॅनिंग आणि असिस्टंट टाउन प्लॅनिंग साठी खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन केलेलं आहे, त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना ही एक अपॉर्च्युनिटी आहे. जे लोक त्या कॅटेगरीमध्ये बसतात त्यांच्यासाठी हा जो सिलेबस आहे, जे काही संबंधित विषय दिलेले आहे, ते मित्रांनो तुमच्या फार जवळचे आहे किंवा तुम्हाला लगेच लक्षात येणारे आहेत. कारण काय, तुम्हा लोकांना आत्ता सगळे ऍक्ट, लॉ वाचण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे तुम्ही लोक या पर्टिक्युलर सिलेबसला खूप प्रॉपर पद्धतीत तुम्ही समजू शकता किंवा यातला बराचसा सिलेबस तुम्हाला झालेला आहे. जसं की बघा, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल 1981 आणि महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल 1979, हे 2 ऍक्ट आहे मित्रांनो, जे की तुमच्या सर्व्हिसच्या संदर्भात निगडित आहे. डिसिप्लिन, अपील किंवा टोटल प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक्सच्या सर्व्हिसच्या संदर्भातल्या या दोन्हीही ऍक्टच्या अंतर्गत दिलेले आहेत. क्लिअर. यानंतर महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, हा मित्रांनो टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात आहे. तुमच्या जे काही महानगरपालिका आहे त्याच्या संदर्भात आहे. त्यामुळे खूप महत्वाचा ऍक्ट आहे, मोठा ऍक्ट आहे, पण खूप स्पेसिफिक पद्धतीने जर का याला स्टडी केलं तर यावर येणारा एकही प्रश्न चुकीच्या पद्धतीने सोडवल्या जाऊ शकत नाही. क्लिअर. त्यानंतर MRTP ऍक्ट, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट, क्लिअर, 1966. तुम्ही लोक 51 to 58 म्हणजे ऑलमोस्ट यामध्ये अनऑथराइज स्ट्रक्चर पूर्ण तुम्हाला कव्हर करता येतं. आणि जरी महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्टच फक्त 51 to 58 सेक्शन दाखवला असला तरीही आपण एक्झाम देतोय नवी मुंबई कॉर्पोरेशन साठी. त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीमच्या संदर्भात सुद्धा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे, जे की टाउन प्लॅनिंग आणि असिस्टंट टाउन प्लॅनरच्या स्टडी केलेल्या विद्यार्थ्यांना खूप इझी आणि प्रॉपर पद्धतीत सॉल्व्ह करता येईल. त्यासोबतच 5th नंबरचा जो आहे, स्कीम इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तर जेवढ्याही स्कीम स्टेट गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंटने आतापर्यंत इम्प्लिमेंट केलेले आहे, रन केलेले आहे, यावर तुम्हाला क्वेश्चन येणार. आणि त्या स्कीमच्या संदर्भात सुद्धा तुम्ही लोकांनी ऑलरेडी स्टडी केलेला आहे किंवा ते मिशन, स्कीम सगळे तुम्हा लोकांना माहीत आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त ब्रशअप करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला इझिली येणारा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. यासोबतच राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू सर्व्हिस ऍक्ट आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, हा 6 नंबर 10 नंबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मुखपाठ झालेला आहे. प्रत्येक सेक्शन आणि सेक्शन त्यांना व्यवस्थित माहित आहे. त्यामुळे खूप इझी पद्धतीत तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. राईट टू सर्व्हिस ऍक्ट आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट सिंपल आहे, त्यामुळे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट, डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात तुम्हाला पूर्ण ऍक्ट, त्याचे सेक्शन्स करावे लागतील. थोडा टफ आहे, पण जर का व्यवस्थित केलं तर तुम्ही इझी पद्धतीत करू शकाल. क्लिअर. ट्री कॉन्झर्वेशन ऍक्ट, हा सुद्धा ऍक्ट आहे, फार मोठा नाही, इझिली करू शकता आणि सिंपल पद्धतीत करू शकता. आणि लास्ट आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ज्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भातले बायलॉज जे आहे 2002 चे, त्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि हा सिलेबस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. लक्षात येतंय? या परीक्षेसाठी सगळे ग्रॅज्युएट म्हणजे एनी ग्रॅज्युएट
अप्लाय करू शकतात. फ्रेशर असतील तर ते पण, एक्सपिरियन्स असतील ते पण. असिस्टंट कमिशनर एक प्रेस्टिजियस जॉब आहे, त्यामुळे या संधीला सोडू नका. मित्रांनो, या सर्व पोस्टच्या संदर्भात किंवा या असिस्टंट कमिशनरच्या संदर्भात आपण एक लवकरच बॅच घेऊन येतोय. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल सोबत जोडून राहा. ज्या विद्यार्थ्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला फॉलो करा. आपली बॅच खूप महागाची नसते हे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, तर ही खूप आणि खूप जास्त स्वस्तात असणार आहे. त्यासाठी तुम्हाला मारे बाकी क्लासेस सारखे हजारो रुपये मोजायची गरज पडणार नाही. खूप कमी आणि खूप कमी पद्धतीत तुम्हाला ही बॅच अवेलेबल करून दिल्या जाईल, जी की रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्मॅट मध्ये अवेलेबल असेल. क्लिअर? तर आतासाठी थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.